चोपडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे तसेच माजी लोकप्रिय आमदार लताताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे। लोकनियुक्त भावी स्थानिक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. 8 मध्ये आम्ही आघाडी घेतली आहे। येथील नागरिकांचा विश्वास दणकट आहे आणि विजय नक्कीच आमचाच होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। पुंडलिक दीपचंद माळी उमेदवार, निशा दिलीप जैन उमेदवार। माननीय स्वर्गीय बाळासाहेब यांच्या प्रेरणेने, आनंददिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गट तसेच माननीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे तसेच माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या आशीर्वादाने आम्ही चोपडा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 या प्रभागासाठी आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे। परंतु अण्णांच्या विचाराने, अण्णांच्या विकासाने, अण्णांवर ज्या पब्लिकने म्हणजे चोपडा शहराने, तालुक्याने जे प्रेम केले आणि अण्णांवर जे प्रेम दाखवलं, अण्णांनी जो विकास केला, या विकासाच्या मुद्द्यावरती आज आम्ही चोपडा शहरातील शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत आणि अण्णांना पूर्ण तालुक्याच्या शहराचा पाठिंबा आहे आणि निश्चितच चोपड्याची जनता या विकासाच्या मुद्द्यावर आज आम्हाला निवडणुकीत विजयी घोषित करतील ही आज आम्हाला आशा आहे। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। प्रभागाबद्दल आपल्या काय योजना आहेत? प्रभागामध्ये जे रस्ते प्रलंबित आहेत ते रस्त्यांचे कामं करणे, गटारीचे कामं करणे, पथदिव्याचे कामं करणे तसेच कचरा व्यवस्थापन, कारण आमचा प्रभाग थोडामध्ये कंजेस्टेड प्रभाग आहे। तिथे कुठे कुठे कचरा गाडी पोहोचत नाही, कुठे गटारी साफ करणारे पोहोचत नाही, रस्ता साफ करणारे पोहोचत नाही। तर आम्हाला आमचा 8 नंबर प्रभाग हा स्वच्छ आणि सुंदर एक चोपड्याचा रोल मॉडेल बनेल अशी आमची अपेक्षा आहे आणि निश्चितच जनता आम्हाला प्रतिसाद देईल आणि भरघोस बटननी 2 तारखेला आम्हाला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करेल आज अशी अपेक्षा आहे। प्रभागामध्ये आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय? प्रभागामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कारण की जे आपण 25 वर्षापासून बघितलेले नाही आहे, रस्त्याची कामं म्हणा किंवा इतर कामं म्हणा, ते आपले अण्णासाहेबांनी म्हणजेच प्राध्यापक श्री चंद्रकांतजी सोनवणे यांनी खूप चांगल्या प्रकारे करून दाखवले आणि पुढे पण असेच कामं आपल्या पुढे येतील आणि आपण आपले मत आपल्या अण्णासाहेबांना त्यांची कामं बघून, त्यांचे विकास बघून आपले मत अण्णासाहेबांना द्या, आम्हाला नाही तर आपले मत अण्णासाहेबांना द्या, विकासाला द्या ही अपेक्षा करते। महिलांसाठी आपले काय उपाययोजना आहे? महिलांसाठी काय उपाययोजना आहे?